बरोबर. ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये सुद्धा मी कधी बॅनर लावलाय, तो पिक्चरने बघितलं तुम्हाला कसं कळणार? बरोबर, त्याचं काय अनालिसिस नाहीये. बरोबर. समजा आपण इथे बसून आपण आपली ऍड जगात कुठेही दाखवू शकतो. बरोबर. जसं तुम्ही म्हणू शकता की डिजिटल मार्केटिंग आहे ना, हा नवीन छोटे मोठे बिझनेस असतात एक मिळालेलं वरदान आहे. प्रोजेक्टचं एक्झिक्युशन नीट नाही केलं टीममुळे, ह्यामुळे त्यांना तब्बल 1 करोडचा लॉस आहे. 1 वर्षात 1 करोड रुपयाचा लॉस. हा, एवढा मोठा डिजिटल मार्केटिंग मध्ये. सुरुवातीला जेव्हा मी चालू केलं ना, तेव्हा 4 महिने फक्त एकच क्लायंट होते. ओके. म्हणजे आता ऍट अ वन टाइम 15-20 प्रोजेक्ट आम्ही हँडल करतो. बरोबर. तुम्हाला कुठलं तुमचं असं एक सिक्रेट मसाला वाटतो की ज्याच्यामुळे तुमच्याकडे एवढा क्लायंट? म्हणजे 10 डिसेंबर पर्यंत त्यांचं हॉटेल पूर्ण फुल झालं. त्यांचं ओव्हरबुक होऊन मग त्यांनी इव्हेंटला बाकीचे हॉटेल्स होते ना ते रेंटवर घेतले. क्लायंट्स वाढत गेले, रिझल्ट दिसले लोकांना. ऍड बंद करावी लागली आम्हाला ऍक्च्युली करावी लागली, कारण की नंतर असं झालं, कारण की ते दोन्ही हॉटेल्स बुक झाले, एक्स्ट्रा घेतलेले, पण मग त्यांना बंदच करावी लागली. आणि भारताच्या टॉप 10 जॉब मध्ये डिजिटल मार्केटिंग हा एक जॉब सुद्धा आता आलेला आहे. टॉप 10 मध्ये. हा. पण असे कुठले ऑप्शन्स आहेत, पर्याय आहेत ज्याच्यामधून डिजिटल मार्केटिंग मधून आपण अर्न करू शकतो? असे किती मार्ग आहेत आणि ते कोणकोणते? मी तुम्हाला पहिलं कॉन्टेंट क्रिएशन साठी जे यूज होतात त्या टूल्सची माहिती सांगते. तिच्यावर सावध राहा. मार्केटिंग वाले लोक जाम चालू असतात, कधी तुला विकून येईल. मेल टीम मेंबर आहे, त्याने पीच साठी कॉल केला तर एक कोल्ड रिस्पॉन्स असतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिझनेसवाला साईराजमध्ये. आज आपण एक नवीन पॉडकास्ट करतोय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता आज कुठली नवीन पॉडकास्ट आहे, तर आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो डिजिटल मार्केटिंग. आज आपल्यासोबत डिजिटल राईज या सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सीच्या फाउंडर बसले, ज्यांचं नाव आहे शिवानी टिळेकर मॅडम. आणि यांच्याकडून आज पूर्ण इन डिटेल आपण जाणून घेणार की एकंदरीत सोशल मीडिया मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग कसं चालतं, ह्या सगळ्या गोष्टी कशा वर्क होतात त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण. तर मॅडम नमस्कार. नमस्कार. नेमकं सोशल मीडिया किंवा डिजिटल मार्केट सोशल मीडियावरती हे नेमकी बेसिक कन्सेप्ट काय आहे किंवा काय आहेत नक्की या गोष्टी थोड्याशा एक्सप्लेन करा. डिजिटल मार्केटिंग म्हणजे एक्झॅक्टली काय आहे की जे आपल्याला इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब किंवा गुगल वरती हे अनेक बिझनेसेसचे किंवा आपल्या सर्व्हिसेसचे प्रोडक्टचे जे ऍड दिसतात ते म्हणजे थोडक्यात झाल्या डिजिटल मार्केटिंग. बरोबर. एक नॉर्मल सरळ सोप्या भाषेची परिभाषा. आता नॉर्मली आपण डिजिटल मार्केटिंग कोणासाठी यूज होतो? स्टार्टअप साठी किंवा जे बिझनेस होणार आहेत मोस्टली ते लोक वापरतात. बरोबर. तर त्यांना नक्की कितपत फायदा आहे याच्यामध्ये किंवा काय नक्की फायदा आहे, कशा पद्धतीने त्यांना या गोष्टीचा फायदा होऊ शकतो? बघा, तुमचा बिझनेस असेल की तुम्ही एखाद्याचा बिझनेस ओनर आहात तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिवाय पर्यायच नाहीये. बरोबर. कारण की जग बदलतं, नव्या गोष्टी येतात, आधुनिकता आहे, तर मार्केटिंगचं पण हे आधुनिकता आहे, डिजिटल मार्केटिंगचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे जसं तुमचं ट्रेडिशनल मार्केटिंग होतं ते तेव्हा चालत होतं, पण आता असं झालं आहे की तुमचा जो कस्टमर बेस आहे तुमच्या बिझनेसेसचा, म्हणजे 80 ते 90% कस्टमरकडे अँड्रॉइड फोन आहेत, सगळे सोशल मीडिया स्क्रोल करतात. बरोबर. म्हणजे तुम्ही आता ते ट्रॅडिशनल मार्केटिंगचा जो मुद्दा सांगितला मला, म्हणजे ट्रॅडिशनल मार्केटिंग मध्ये काही गोष्टी मी थोडासा रिसर्च केला. आता तुमच्या समोर बसेल थोडासा रिसर्च पाहिजे. म्हणजे जे न्यूज पेपर मध्ये आधी पॅम्पलेट्स बरोबर तेच आता डिजिटली आपण करतो. बरोबर बरोबर बरोबर. तुम्ही मला करेक्ट करा थोडं मी बोलतोय तर त्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण इम्प्रोवाइज करून किंवा त्याच टाईप मध्ये फक्त सोशल मीडियामध्ये आपण ते मार्केटिंग करतो. बरोबर. पण त्याचं तुम्हाला कुठल्या गोष्टी असे वाटतात की ट्रॅडिशनल पेक्षा ह्याच्यामध्ये जास्त फायदा कुठल्या गोष्टींमध्ये वाटतो? सगळ्याच गोष्टीमध्ये म्हणजे सगळ्यात जास्त मला फायदा हे वाटतो की आपली ऍड कोणापर्यंत पोहोचणार ह्याचा आपला पूर्ण कंट्रोल असतो. बरोबर. डिजिटल मार्केटिंग मध्ये आपला पूर्ण कंट्रोल आहे की कोण ऍड बघणार, कोणापर्यंत पोहोचवणार, आपला कन्झ्युमर बेस पर्यंतच ही ऍड पोहोचली पाहिजे, पूर्ण कंट्रोल आहे. बरोबर. परत आपली ऍड कशी रिस्पॉन्सिव्ह आहे किंवा काय अजून करताय हे आपल्याला ऑनलाईन मार्केटिंग मध्ये खूप सोप्या पद्धतीने आणि बजेट फ्रेंडली एक कन्सेप्ट आहे. ओके. किंवा खूप त्याच्या पद्धतीने आपल्याला करता येते. बरोबर. ट्रेडिशनल मार्केटिंग मध्ये सुद्धा मी कधी बॅनर लावलाय, तो पिक्चरने बघितलं तुम्हाला कसं कळणार? बरोबर. त्याचं काय अनालिसिस नाहीये. कोणी बघते काही आपल्याला काहीच नाही. बरोबर. पण तेच ऑनलाईन मार्केटिंग तुमचा प्रोडक्ट ज्यांना खरंच नेसेसरी आहे, त्याची रिक्वायरमेंट आहे, त्यांनाच आपण ती ऍड दाखवतो. हा फायदा डिजिटल मार्केटिंगचा. बरोबर.
आणि प्लस त्यातला आपल्याला अनालिटिक्स पण कळतात, कोणी किती बघितलंय किंवा काय. हो बरोबर, आपल्याला कोणापर्यंत पोहोचली, काय झालंय. आणि ह्याचा वगैरे फायदा आपला एरिया टार्गेट करता येईल. समजा आपण इथे बसून आपण आपली जगात कुठेही दाखवू शकतो. बरोबर. डिजिटल मार्केटिंग ऑब्व्हियसली हा एक हेच आहे, लूप होल आहे. आपण आपली ऍड कुठेही दाखवू शकतो, कशाही दाखवते, आपल्याला कशी मॉडिफाय करता येते, काय हा गोष्टी, हा फायदा आहे डिजिटल मार्केटिंगचा. बरोबर. आता डिजिटल राईज तुम्ही सुरू केलं तुमची एजन्सी, तर कशी सुरुवात होती तुमची, काय अडचणी आल्या त्याच्यामध्ये? आता एवढं सगळं शून्यातनं उभं करणं, ते पण एका मुलगी, ही खूप ऍक्च्युली इन्स्पिरेशनल पण आहे तेवढंच, आणि तेवढं अशक्य पण आहे हे करायला. आता मार्केटिंग म्हणजे फिरणं आलं सगळ्या. आउटडोर शूट्स आले. कसं त्या सगळा प्रवास कसा होता तुझा? खूप मजेशीर, खडतर बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या. सगळ्यात मोठं तर माझ्या घरी सांगितलं असं डिजिटल मार्केटिंग करायचंय. तर घरचे तर पहिला प्रश्न होता की हे एक्झॅक्टली काय आहे, डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय. मला हे सांगावं लागलं की एक्झॅक्टली काय आहे. मग त्यांना समजल्या गोष्टी. बट कसं होतं, माझ्या घरातल्या गव्हर्नमेंट जॉबचं बॅकग्राऊंड आहे. माझे वडील गव्हर्नमेंट जॉब मध्ये आहे, फॅमिली सगळी तशीच आहे. तो त्यांचं असं होतं की सिक्युअर लाईफ असावी आपल्या मुलीची सुद्धा, परमनंट जॉब असावा, परमनंट जॉब पाहिजे, सिक्युअर लाईफ लीड करावी. तर मग मी तिचं ट्रायही केलं बरंच. युपीएससी 3 वर्ष प्रिपरेशन केलं, पण ते काही झालं नाही. मग नंतर मला एक पहिल्यापासून कॉन्टेंट रायटिंग रिसर्चची आवड होती कॉलेज पासूनच. मग नंतर मला डिजिटल मार्केटिंगचा पर्याय भेटला त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मी माझी जे काही टॅलेंट होती, त्याची माझी आवड होती कॉन्टेंट रायटिंगची म्हणा, रिसर्चची, अनालिसिसची, ती मी युज करू शकत होते. मी डिजिटल मार्केटिंगचा स्टडी चालू केला, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण डिजिटल काय सुरू झालं तरीही माझ्या घरी सुरुवातीला होतच की बाबा ठीक आहे, जॉब प्रायव्हेट मध्ये तरी ठीक असता, पण तुला हे डायरेक्ट बिझनेस काय सुचतंय. बिझनेस असा निवडलाय की आता गेला फिरायचं. हो, कंटिन्यू कधीही मी कुठेही असते, माझे आउटडोर शूट्स असतात, 2-3 दिवस बाहेर असते, तर असं टेन्शन असतं सगळ्या गोष्टींचं. आता ठीक आहे, आता झाले बरेच वर्ष ह्या फील्ड मध्ये आहे, सो त्यांचाही भरपूर सपोर्ट आहे. सुरुवात कठीण होती, पण त्यांनी असं विरोध पण नाही केला कधी. पण तसं थोडं मन हिरासतही होता की बाबा असं करतंय. डिजिटल राईजची कन्सेप्ट कुठून आली? आता असं सुरू करायचं आपल्याला, आणि नेमकं डिजिटल राईज मध्ये काम काय चालतंय ते थोडंसं क्लिअर करा. आपल्या डिजिटल राईज या कंपनीमध्ये आपण कॉन्टेंट क्रिएशन साठी हेल्प करतो. ब्रँडिंग, आम्ही तुमच्या बिझनेसचा ब्रँड व्हॅल्यू क्रिएट करून देतो, एक युनिफॉर्मिटी आणतो तुमच्या ब्रँडची. लोकांच्या डोक्यामध्ये एक माइंडसेट क्रिएट होऊन जातो की हा ब्रँड ह्या रिलेटेड आहे, ब्रँडिंग म्हणतात. एक एक्झाम्पल देते की कॅडबरीचं बघा, कॅडबरीचं एक फॉन्ट स्टाईल आहे. बरोबर. डेअरी मिल्कच्या कॅडबरी फॉन्ट स्टाईल आहे. तसं आम्ही प्रत्येक बिझनेसला एक प्रॉपर प्रत्येकाला एक युनिफॉर्मिटी देतो, एक युनिफॉर्मिटी. लोकांचा ब्रँड क्रिएट झाला पाहिजे असं. तसं आम्ही काम करतो. आम्ही लोकांचं ऑनलाईन बिझनेस ग्रो करायला त्यांना हेल्प करतो. फॉर एक्झाम्पल फुटफॉल वाढवायला हेल्प करतो, लीड जनरेशन साठी हेल्प करतो. तुमचा बिझनेस राईट कस्टमर्स, राईट ऑडियन्स पर्यंत पोहोचायला आम्ही हेल्प करतो. बरोबर. एकंदरीतच नवीन जो एखादा स्टार्टअप आहे किंवा ज्यांना जास्तीत जास्त ग्रोथ हवी आहे, त्यांच्यासाठी जेवढं काय इनिशियल स्टेजला जेवढं करायचं ऍडव्हान्स सगळी तुम्ही हेल्प करताय. हा बरोबर. कसं असतं, स्टार्टअप्स असतात, एवढं जास्त बजेट नसतं सगळ्या गोष्टीमध्ये, आणि ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट तुमची भरपूर असते. मग त्यांच्यासाठी एक बजेट फ्रेंडली पर्याय आहे की तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करून लोकांपर्यंत लवकर पोहोचू शकता. ऑनलाईन मार्केटिंग थ्रू तुमचं बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे. तुमच्या ऍड वरती तुमचा पूर्ण कंट्रोल असतो. ह्या सगळ्या गोष्टी असतात. डिजिटल मार्केटिंग हा बेस्ट ऑप्शन आहे मला तरी असं वाटतं. हा, नाही बरोबर. सगळे जेवढे स्टार्टअप म्हणजे पूर्ण, आता आपण इथे कॅफेत बसलो इथपासून ते कुठलाही बिझनेस बरोबर आहे सगळ्यांना. जसं तुम्ही म्हणू शकता की डिजिटल मार्केटिंग आहे ना, हा नवीन छोटे मोठे बिझनेस असतात एक मिळालेलं वरदान आहे. कारण की ट्रेडिशनल मार्केटिंग एवढं कॉस्टली आहे ना, प्लस तुम्हाला त्यांचं माहित पण नाही बेनिफिट्स काय आहेत, किती लोक बघतायत, काही त्याचा डेटाच नाहीये. जसं तुमचं ऑनलाईन मार्केटिंग मध्ये तुमचा सगळ्या डेटा राहतो. बरोबर, ह्या गोष्टी असतात. आता अडचणींच्या गोष्टी तुम्ही बऱ्याच सांगितल्या, डिजिटल राईज बद्दल सांगितलं, पण असं कधी तुमच्या ऐकण्यात आले, तुमच्या माहितीत असं कधी आहे का की डिजिटल मार्केटिंग मधनं पण लॉस झाला, एखादी कंपनी अशा गोष्टी? तुम्हाला एक किस्सा सांगते. एक कंपनी आहे, ते ना जे ओनर्स होते ते खूप हार्डवर्किंग होते. तर ते ना खूप हाय क्वालिटी क्लायंट्स आणायचे, आणि ते ऑल ओव्हर वर्ल्ड मधून क्लायंट आणत. त्याच्याकडे प्रोजेक्ट होते दुबईचे, युएसचे, असे मोठे मोठे प्रोजेक्ट होते. ग्लोबल लेवलला काम चालू. आणि त्यांचे एम्प्लॉईज 250 होते.
250 एम्प्लॉई डिजिटल मार्केटिंग. हा 250+ एम्प्लॉय होते त्यांचे. पण फक्त आणि फक्त प्रोजेक्टचं एक्झिक्युशन नीट नाही केलं टीममुळे, ह्यामुळे त्यांना तब्बल 1 करोडचा लॉस झाला. एका वर्षात 1 करोड रुपयाचा लॉस. हा एवढा मोठा डिजिटल मार्केटिंग मध्ये एवढा मोठाही लॉस होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा मी डिजिटल चालू केलं, जेव्हा मी टीम मॉडल होती, माझा पहिला हट्ट हा होता की जसं मी पॅशनेटली काम करते तुमच्या क्लायंटसाठी, तेवढंच पॅशनेटली माझ्या टीमनेही काम करावं. हा माझा पहिल्यापासूनचा अट्टास होता. त्यामुळे टीम भेटायला मला खूप अडचणी आल्या. ती भेटली म्हणून आज इथपर्यंत पोहोचले डिजिटल. नंतर मला खरंच भेटली. तेवढेच पॅशनेटली करणारे काम करणारे लोक मला भेटले. त्याच्या सगळ्या सपोर्टमुळेच आज इथपर्यंत येऊन पोहोचते. आता मला हे जाणून घ्यायचंय, तुम्ही सुरुवात केली कधी केलेली? साधारण 2022 ला. ओके, म्हणजे 3-1 वर्ष झालं. ह्या 3 वर्षात सुरुवातीला तुमच्याकडे किती क्लायंट्स होते जेव्हा इनिशियल स्टेजला होता? आणि असा एक पीक पॉइंट असतो प्रत्येक बिझनेसचा, त्या पीक पॉइंटला तुम्ही एका टाइमला किती कस्टमर्स हँडल केले किंवा जास्त तुमचा एक हे किती कस्टमर्सचा? सुरुवातीला जेव्हा मी चालू केलं ना, तेव्हा 4 महिने फक्त एकच क्लायंट होते. ओके. तर तो अशी विश्वास होते की यार 4 महिन्याला आपण एकच क्लायंट आहे आपल्याकडे, तर आपण सर्व्हाइव्ह करतोय, क्विट करायचं, ह्या बऱ्याच गोष्टी चालू होत्या. एक सुरुवात होती. सुरुवात होती. स्टार्टिंग 4 महिने असं चालू होतं. मीटिंग्स होत होत्या, बऱ्याच गोष्टी होत्या. पण त्यानंतर जो पीक चालू झाला तो अजूनही, म्हणजे आता ऍट अ वन टाइम 15-20 प्रोजेक्ट आम्ही हँडल करतो. बरोबर. क्लायंट्स. हा बरोबर. तेवढे प्रोजेक्ट आहेत आमच्याकडे आता. संत चालू आहे सगळं. पण असं होतं तेव्हा आठवतं की तेव्हा असं कुठला तुम्हाला गोष्ट वाटते की ज्याच्यामुळे तुमच्याकडे एवढे क्लायंट्स आले? म्हणजे कुठले एखादं तुमचं सक्सेसफुल क्लायंट असेल किंवा कुठली तुमचं पिच करण्याचं काय असेल? म्हणजे मला आता आयडिया नाही गोष्टीची. तुम्हाला कुठलं तुमचं असं एक सिक्रेट मसाला वाटतो की ज्याच्यामुळे तुमच्याकडे एवढा क्लायंट्स आले? आमचं एकदा झालेलं की आमच्याकडे एक रिसॉर्ट होतं. ते असं खूप असं लो चालत होतं. तर मग नेमकी आम्हाला ते नोव्हेंबरच्या आसपास आम्हाला भेटले. नोव्हेंबरच्या आसपास त्यांचं आमचं कॉन्ट्रॅक्ट झाला. त्यांचं काम आपल्याकडे आलं डिजिटल राईस मध्ये. आणि सुरुवातीच्या स्टेज एकदम सुरुवातीच्या स्टेजला. मग त्यानंतर एकदा झालं की मग आम्ही त्यांचं मार्केटिंग चालू केलं. त्यानंतर त्यांचं असं की इव्हेंट घ्यायचं. त्याचं लास्ट इयर 30% इव्हेंट ना खूप खराब गेला, खूप खराब, फुल फ्लॉप मध्ये गेला. ते म्हणते काय करायचं मॅडम, आपण मार्केटिंगचं हायर केले, करूया का? म्हणलं करूयात आपण, कारण की लास्ट इयर तुमच्याकडे मार्केटिंग नव्हतं. त्यावेळेस प्रॉपर मार्केटिंग टीम आहे, सो तुम्ही चान्स घ्या, तुम्ही करा. बरोबर. तर मग ते ठीक आहे करूयात. मग 1 महिन्यात आम्ही ऑलमोस्ट 1-1.5 महिन्याची मार्केटिंग केली. 31 डिसेंबरची पार्टी होती. म्हणजे 10 डिसेंबर पर्यंत त्यांचं हॉटेल पूर्ण फुल झाले. त्यांचं ओव्हरबुक होऊन मग त्यांनी इव्हेंटला बाकीचे हॉटेल्स होते ना ते रेंटवर घेतले त्या दिवसासाठी 2-3 हॉटेल्स. तो जो रिझल्ट तुम्ही दिला तो प्लस पॉइंट झाला. ओके. मग त्यानंतर मग क्लायंट्स भेटत गेले. मग बरेच मग लोकांनाही कळलं की नाही, ऍक्सेस आला. लोकांनाही कळलं की अरे नाही. आणि त्यांचं असं होतं की ना ते बाकीच्या कोणत्याच प्लॅटफॉर्मवर नव्हते. ते ट्रेडिशनली मार्केटिंग नव्हते करत किंवा बाकीचे कुठले प्लॅटफॉर्म नव्हते का. ते फक्त मेटा ऍड्स वरती त्यांचे एवढे बुकिंग झाले. तिथून पुढे मग क्लायंट्स वाढत गेले, रिझल्ट दिसले लोकांना. ऍड बंद करायला आम्हाला ऍक्च्युअली करावी लागली, कारण की नंतर असं झालं, कारण की ते दोन्ही हॉटेल्स बुक झाले, एक्स्ट्रा घेतलेले, पण मग त्यांना बंदच करावी लागली. असं झालं. बरोबर. आता अजून एक मला असा प्रश्न आहे की जर 2025 मध्ये कुणाला डिजिटल मार्केटिंग मध्ये यायचं, ओके, एखादा ऑन्टरप्रेनर असेल, एखादा नवीन व्यक्ती असेल किंवा एक्सपर्ट, तर काय त्यानं केलं पाहिजे डिजिटल मार्केटिंग मध्ये? आता तुम्हाला मी काय स्टॅटिस्टिक्स सांगते. 2024 मध्ये 9 लाख एवढ्या जॉबची संधी उपलब्ध होत्या भारतामध्ये, फक्त भारतात. ओके. आणि आता ही इंडस्ट्री 160 बिलियन पर्यंत जाईल. एवढी ही संधी, एवढे पैसे ऍक्च्युली इंडस्ट्रीमध्ये, कारण ग्रोईंग आहे ना भरपूर त्याच्यावर. आणि भारताच्या टॉप 10 जॉब मध्ये डिजिटल मार्केटिंग हा एक जॉब सुद्धा आता आलेला आहे. टॉप 10 मध्ये एवढी ग्रोईंग आहे. ओके. आता हे झालं पैसे जाण्यात स्पेंड करण्याच्या गोष्टी. पण असे कुठले ऑप्शन्स आहेत, पर्याय आहेत ज्याच्यामधून डिजिटल मार्केटिंग मधून आपण अर्न करू शकतो? असे किती मार्ग आहेत आणि ते कोणकोणते? यात बरेच पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे फ्रीलान्सिंग झालं, ऍफिलिएट मार्केटिंग झालं, डिजिटल प्रोडक्ट सेलिंग झालं, ब्लॉग रायटिंग झालं, वेबसाईट बिल्डिंग झालं, बरोबर, आणि ऑनलाईन कोर्सेस सेलिंग झालं. मला असं वाटतं युट्यूब पण त्याच फॉर्मॅटमध्ये.
हो, बऱ्यापैकी थोडंसं. ब्लॉग्स पोस्ट करणार बरोबर व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये, बरोबर तेही त्याच एक फॉर्मॅट मध्ये आहेच. बरोबर. म्हणजे एकंदरीत एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे एवढे ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग येतंय तर एवढ्या सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, एवढ्या गोष्टींमधून अर्निंग करू शकता. बरोबर, अगदीच बरोबर. बरोबर. आता ह्याच्यामध्ये आता कसं झालंय, वेगळ्या विषयावर मी येतो थोडस. AI सगळीकडे झालं, बरोबर, शिरकाव झालाय सगळ्या क्षेत्रात. अगदी बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं कुठले गोष्टी वाटतात की एक डिजिटल मार्केटिंग करणारा व्यक्ती की ज्याला असे कुठले AI टूल्स म्हणतो मी आहेत की ज्याचा फायदा होऊ शकतो? असे बरेच AI टूल आहेत. मी तुम्हाला पहिलं कॉन्टेंट क्रिएशन साठी जे यूज होतात त्या AI टूल्सची माहिती सांगते. म्हणजे थोडेफार सांगते जे जास्त मला वाटतात युजफुल बरोबर, आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे. हा, अगदी बरोबर. त्यातलं एक झालं सफर SEO, सफर SEO, जॅस्पर AI, चॅट GPT, कॉपी AI आणि मर्लिन. आता हे सांगितले तुला मी होते हे कॉन्टेंट क्रिएशन साठी लागणारे AI टूल्स. आता मी तुला सांगते SEO आणि अनालिटिक्स साठी लागणारे इम्पॉर्टंट टूल्स. असे ते बरेच आहेत, पण आम्ही गुगल अनालिटिक्स हे जे गुगलचे AI टूल आहे ना ते आम्ही जास्त एक हेल्पफुल मानतो. आता अजून एक झाले की झालं सफर SEO, परत अजून एक आहे की HubSpot. HubSpot SEO हे एक आम्ही खूप युज करतो. बरोबर. सुरुवातीचे जे होते ते कॉन्टेंट क्रिएशन साठीचे होते, नंतरचे ते अनालिटिक्स SEO साठीचे होते. SEO आणि डेटा अनालिटिक्स साठी. डेटा अनालिसिस. हे सगळे जे टूल्स आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. नोट करून घ्या, हे लागतातच, मस्ट पार्ट आहे. आता मी तुला सांगते की इमेज क्रिएशन साठी लागणारे थोडीफार टूल्स. त्यात एक आहे की फीड जर्नी, एक इम्पॉर्टंट टूल आहे. हा, बरोबर. एक झालं की जॅस्पर AI, इमेज क्रिएशन साठी एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतात हे टूल्स. परत झालं कॅनवा पण फेमस आहे ऍक्च्युली खूप फेमस आहे. त्यातून बऱ्याच गोष्टी हिडन आहेत, तुम्हाला कळल्या पाहिजे अशा गोष्टी. बरोबर. हे पण इमेज क्रिएशन साठी पण जे टूल्स सांगितले ते पण इम्पॉर्टंट आहेत. तर आता ह्या टेक्निकल विषयावर आपण शिफ्ट होऊया थोडस, आणि पर्सनल किंवा सगळं हे सोडून एक क्वेश्चन विचारतो की एक मुलगी म्हणून ह्या फील्ड मध्ये काम करतात, खूप अनुभव येतात, चांगले असतात, वाईट असतात, किस्से असतात काही. तर कसा हा प्रवास होता किंवा काय गोष्टी आहेत एक मुलगी म्हणून या फील्ड मध्ये? असे बरेच अनुभव आहेत, खूप सारे. जसं की लोकांना वाटतं की मुलगी आहे मग ही मार्केटिंग ह्या फील्ड मध्ये काय करते. बरोबर. कारण की तुम्हालाही माहिती आहे मार्केटिंग म्हणजे आउटडोर असतं, कायम लोकांना भेटणं, कंटिन्यू फिरणं असतं, मीटिंग्स असतात, आउटडोर फिरावं लागतं, शूट्स असतात, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. तर मग लोकांना पहिला प्रश्न पडतो की हा पर्याय का निवडलाय मुलगी असं. आणि मार्केटिंगचं ना असं की निगेटिव्ह इमेज आहे आपल्या समाजात, ती ऑब्झर्व केलं. बरोबर. तुम्हाला एकदा किस्सा सांगते मी. मी माझ्या भावासोबत चाललेले, असंच एक गावी होती माझ्या, एक ओळखीचे पर्सन होते, माझ्या नव्हते म्हणजे असं, पण भावाच्या होते. तर त्यांनी विचारलं सहज मला, वडिलांचं नाव त्यांना कळालं कोणाची मुलगी काय आहे. त्यांनी मला विचारलं की काय करतेस, सांगितलं असं डिजिटल मार्केटिंगची फर्म आहे माझी, मार्केटिंग वगैरे करते. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय त्यांना कळालं? त्यांना मार्केटिंग काय आहे ते कळालं, डिजिटलचं काय डोंट नो. तर ते माझ्या भावाला एवढंच म्हटले की तिच्यावर सावध राहा, मार्केटिंग वाले लोक जाम चालू असतात, कधी तुला विकून येईल. अशी इमेज आहे मार्केटमध्ये. मार्केटमध्ये मी असं एक्सपेक्ट केलं की बापरे हे काय आहे. माझ्याकडे थोडंसं अनपेक्षित आन्सर होतं. बरोबर. की बाई एवढी रॉंग इमेज आहे मार्केटिंगची. बरोबर. परत माझ्या पप्पा मम्मीना विचारत लोक की मुलगी आहे मग ह्या फील्ड मध्ये काय आहे, की मार्केटिंगची फील्ड असती, कसली फील्ड आहे तिची, ह्या फील्ड मध्ये काम काय करते, नक्की काम काय आहे. डिजिटल मार्केटिंग म्हणलं की लोकांना अर्ध्या लोकांना कळत नक्की काय करते. नक्की काय म्हणतात की हे कसलं काम, लोक कधी असणार कधी नसणार, परत एक सिक्युअर जॉब नाहीये. बरोबर. मग मुलगी असून एवढा आउटडोर फिरणार, आता ठीक आहे, लग्नानंतरच काय, लग्नानंतर मुलीला संधी नाही भेटली तर मग कंपनी म्हणतात, असे बरेच प्रश्न विचारतात. खूप लोकांना असतात प्रश्न. क्लायंटचा काय अप्रोच असतो, म्हणजे एका मुलानं पिच करणं आणि एका मुलीनं करणं यात किती फरक पडतो? असं जाणवतं कधी कधी की समजा माझ्या टीम मधले कुठे मेल टीम मेंबर आहे, त्याने पिच साठी कॉल केला तर एक कोल्ड रिस्पॉन्स असतो की ऐकूनच घेत नाही. बरोबर. असं हे हा ठेवतात आणि ठेवून जातात. तसं मुलीने कॉल केला किंवा मी कॉल केला
तर मग ऐकून घेतात की एक्झॅक्टली काय आहे ऍटलीस्ट ऐकून बरोबर. घेतात. बरोबर. पण ऍक्च्युअली जेन्युअनली कस्टमर असतील ना तर ते कन्वर्ट होतात. हम्म. ऐकून घेऊन कन्वर्टही होतात, मुलांनाही होतात आणि मुलींनाही होतात, असं माझा अनुभव आहे. हम्म. कारण की मी ह्या फील्डमध्ये झालं 3-4 वर्ष मी आहे. हम्म. तर माझा असं अनुभव आहे की समजा मुलगी आहे म्हणून जर एखादं कन्वर्ट व्हायचं विचार करत असेल फक्त मुलगी आहे म्हणून किंवा एक फेवर द्यायचे म्हणून, तर मग ना हे असे क्लायंट ना कंटिन्यू राहती नाहीत किंवा ते रिलेशन फॉर्मल राहती नाही, प्रोफेशनल राहत नाही. मग त्याचा इम्पॅक्ट आपल्या कामावरती होतो. बरोबर. आणि माझे पप्पा मला नेहमी सांगतात की ना कधी कोणाला असं ना फेवर्स घेऊ नये. कारण की आपण जेव्हा असे फेवर्स घेतो ना, आपण असं म्हणतो कधी कधी जाऊ दे थोडस तर राहील ना, आपण ऍडजस्ट करूया की आपल्याला प्रोजेक्ट तरी भेटेल. बट आहे ना हा तेव्हा समोरून काहीतरी अपेक्षा असतात. बरोबर. तर त्याच्यामुळे ना असं काही दिसलं ना एक दिवस प्रोजेक्ट नाही आहे ते चालेल, पण तशा गोष्टी तिथेच थांबवलेल्या चांगल्या असतात. कारण की ह्यानंतर ना प्रोजेक्ट वरती खूप इम्पॅक्ट आला, प्रोफेशनल कामावरती इम्पॅक्ट खूप. म्हणजे मला असं वाटतं की फक्त डिजिटल मार्केटिंग मध्येच असं नाही, ओव्हरऑल जेवढ्या मुली आहेत ना प्रत्येक अशा पद्धतीच्या कामांमध्ये या गोष्टी होतात. बरोबर आहे ह्या होतात. सो अशा गोष्टी तिथेच थांबवलेल्या चांगल्या. बरोबर. आणि कधी असं झालंय का एखादा फनी किस्सा असतो किंवा एखाद्या कामातले किंवा एखाद्या क्लायंटचं असे मुवमेंट असते मस्त जी लक्षात राहिलेली असते एवढ्या एक्सपिरियन्स मध्ये? एकदाच झालेलं की एक क्लायंट्स होते, त्यांचं असं रिझॉर्ट असं ना खूप असं लोक चालवत, तर मग त्याच्या स्टाफला अशी सवय होती की टंगळ किंवा एवढा वर्क प्रेशर नव्हता. वर्क प्रेशर होता त्यांच्यावरती. आणि ते म्हणतात म्हणजे ह्युमन पॉवर पण कमी होतं त्यांच्याकडे, एवढं हेच नव्हतं ना, कस्टमरच नव्हते. मग त्यांचं आमच्याकडे काम आलं 1-2 महिन्यामध्ये ना, त्यांना हँडल होईना, एवढं कस्टमर होतं त्यांना हँडलच होईना. एकदा आम्ही असं शूट साठी गेलो तर एवढं हे होत होतं ना, म्हणजे कस्टमर सर्व्हिस नीट जात नव्हती. मग तिकडे एम्प्लॉई पण कमी होते, स्टाफ कमी असल्यामुळे त्या लोकांना काहीच नीट मॅनेज होत नव्हतं. मग आम्ही शूट साईडला ठेवलं, त्या कस्टमरची सर्व्हिस करत बसलेलो. त्यांना काय हवंय, त्यांचं मॅनेजमेंट हे सगळं आम्ही करत बसतो ह्या गोष्टी. बरोबर. असे बरेच किस्से असतील तुमच्याकडे? खूप सारे असतात. मॅनेज कमी पडलं की मग आम्हाला करावं लागतं. बरोबर. आता फ्युचर मध्ये काय तुम्हाला वाटतं की काय लेवलला गोष्टी जाणार आहेत किंवा काय तुम्ही अजून पुढे करणार आहे फ्युचर मध्ये डिजिटल राईट साठी किंवा तुमच्या इतर काय अजून वाढवण्याच्या दृष्टीनं काय गोष्टी आहेत? जसं की मी तुम्हाला सांगते, जसं की डिजिटल राईट्स मध्ये आमच्याकडे प्रोजेक्ट वाढत. जेव्हा आम्ही सुरुवात केली आम्ही 2 लोकच होतो, त्यानंतर आम्ही प्रोजेक्ट ऑर्डर केले, आम्ही टीम ऑर्डर केली. तर आम्ही टीम वाढवताना आम्ही ही गोष्ट खूप ऑब्झर्व केली की ना लोक डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस करून येत आहेत, बट ना त्यांना ऍक्च्युअल प्रॅक्टिकल नॉलेज नाहीये की एक्झॅक्टली लीड्स कशी, म्हणजे एक्झॅक्टली ऍड कशी वर्क करते, ऍडच्या ऍड कीवर्ड्स कशा रोल प्ले करतात, सीपीसी काय, असं बऱ्याच गोष्टी असतात हे माहित नसतं. कोर्सेस घेतलेला असतो फक्त एवढंच असतं. मग आम्ही जेव्हा एम्प्लॉय हायर करतो तर आम्ही ऑब्झर्व केलं की त्यांना आम्हाला स्क्रॅच पासून शिकवावं लागतं. म्हणजे पूर्ण कोर्स करून आलेल्या व्यक्तीला पण एवढं शिकवायला? हा, एकदम स्क्रॅच पासून सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात. तर हे आम्ही ऑब्झर्व केलं की लोक एवढे भरभक्कम फीज भरतात, बट तेवढं त्यांना नॉलेज नाहीये की तेवढं प्रॅक्टिकल नॉलेज स्टुडंट्सला नाहीये. बरोबर. तर आमचा असा फ्युचर प्लॅन चालू आहे की एखादं कोचिंग इन्स्टिट्यूट ओपन करायचं, बट ते फक्त प्रॅक्टिकल नॉलेज साठी द्यायचं. एक्झॅक्टली जो ऍज अ ओनर आम्हाला एम्प्लॉयला शिकवावं लागलं ते ऑब्व्हियसली बाकीच्या लोकांना येतोय, तेव्हा स्टुडंट्सला पण हा प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही शिकतोय फक्त टेक्निकल नाही, प्रॅक्टिकल लेवलला पण त्यांना ते आलं पाहिजे. हा, बरोबर आहे. आणि तेच मी बघितलंय लूपहोल, तर तो आम्ही भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे आम्ही स्वतःच इन्स्टिट्यूट चालू करायचं आमचा चालू सध्या तो प्लॅन चालू आहे. बघूया फ्युचर मध्ये काय होतंय, कसं होतंय, हे सगळ्या 100% होणार. कारण आता डिजिटल राईज एवढ्या म्हणजे लेवलला तुम्ही नेलंय आता एवढ्या 2-3 वर्षात, आणि इथून पुढे पण बऱ्याच गोष्टी होतील. अजून परत मला पॉडकास्ट यावं लागेल कदाचित. 100%. आणि खूप छान झाली पॉडकास्ट आपली. जर कुणाला अजून त्याच्याबद्दल काही क्वेरीज असतील कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता. तुम्हाला कसा वाटला एकंदरीत हा व्हिडिओ तुम्ही कमेंट मध्ये सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.